तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये। आणि आज आम्ही सजून धजून सगळ्या बॅगा बिगा भरून आम्ही निघालो आज मँगो रिसॉर्टला। पन्हाळ्याच्या पायथ्याशी रिसॉर्ट आहे, ते जाऊन राहायचं, जरा चिल्ड वातावरण वगैरे, जरा भिन्न भिन्न प्रकारचं व्हावं म्हणून आम्ही जरा वातावरण चेंज करण्यासाठी तिथं निघालोय। तर चला कसा कसा विषय आपला होतो बघूया। आणि आमच्या सोबत दोघं तिथे कार्य करतात, ही बांडगोळी मागचं दिसतं का, ही वैभव आहे आणि रवणे यायला लागले, त्याचं काही मेकअप लागले काय आवरत नाही, प्रत्येक वेळेला लेट करते बोंगाडे। आता आल्यावर ना शिव्या खाणार आहे आम्ही, बिना च्या प्यात सगळं आवरलंय तरी पण त्यांना काय आवरलं नाही। प्लॅटिन आपली सज्ज झाल्या, 100चं त्याला नाही, आज 200 त्या टाकले, कारण पल्ला जरा आज बी लांबचा आहे। मग आवरून दिवस मावायच्या अगोदर आम्हाला इथनं मार्गक्रम आमचं तिथं पोहोचायचं लवकरात लवकर। तर चला कसा कसा विषय होतो जाऊन बघूया आपण मँगो रिसॉर्टवर। गच्च एन्जॉयमेंट फुल मजा करायचं मँगो रिसॉर्टवर। चला मिंगो रिसॉर्ट। तर सध्या अथक परिश्रम, म्हणजे कानाला टोपी काढल्या जरा, एवढं परिश्रम करून थंडीगार वाऱ्यात आम्ही रिसॉर्टवर पोहोचलोय। आणि असा विषय आहे, सध्या जरा गेट बीट बंद होतं, कारण इथं कोण कार्यकर्ता जस्ट आम्हीच जस्ट पोहोचलो इथं, त्यामुळे सगळी पांगापांगी इथली चालती, फुलं बिलं सगळं करत करत आम्ही इथं पोहोचलोय मँगो रिसॉर्ट। नाद करते काय, कसा विषय टॉपचा आहे। इथं तुम्ही पाहू शकता, इथं स्विमिंग पूल आहे, यात तुम्ही डुबक्या मारू शकता आणि भिन्न भिन्न प्रकारचं अरे धबधबा आहे इथं, विषय हार्ड आहे। आणि 102 नंबरची रूम मिळालेली आहे। आणि मँगो रिसॉर्टचा विषय जरा हार्ड आहे इथं, कसला विषय टॉपचा विषय आहे मँगो रिसॉर्टचा। आणि जातो जरा वरच्या बगला रूम आहे आमची, असं पायऱ्या चढत चढत आम्हाला जायचं आहे। तर थोड्या वेळानंतर बघू आपण कसा कसा विषय इथला, आम्ही जरा खाणं पिणं सगळं इथलं धावतो, कसा कसा रूम बिम कशा आहे धावतो। तर चलो रातभर आता आमचा खैदूर असणार, आम्ही तिघच आहे पूर्ण रिसॉर्टवर, आम्ही तिघच आहे फक्त। हा हे उघडच असू दे। आणि व्ह्यू कसा आहे, व्ह्यू इसे बोलते व्ह्यू मेरी जान, कसा आहे। उद्या इथं आलं की या इथं उभा राहायचं आणि इथनं विषय हार्ड करत बघत बसायचं, असा विषय आहे। लक्ष्मी करके अंदर झटपट फटाफट दिली। तर सध्या आम्ही पोहोचलो इथं आणि तर ही आमची रूम आहे। आणि दादा रावांनी आत्ताच आम्हाला उघडून दिल्या, मावतोय। तर 2 बेड, हा इथं अशी रूम आहे आमची। मी आणि रवण्या इथं झोपणार आणि वैभ्या मेहुण्याला खाली झोपवायचं, एक गादी खाली टाकायचं, याला गादी खाली टाकायचं। तर कसं वाटलं तुम्हाला इथं वातावरण एकदम सिनेमॅटिक बघून? तर जरा खिडकी वगैरे उघडतो इकडं असा विषय आहे। लाईट बीट लावलं, वैभव गोरा झाला लाईट लावलं ना, अरे विषय गंभीर। आणि ह्यो आमच्या सोबत आलाय, ह्याला मेकअपचा लई नाद आहे बरं का, अरे ब्युटी प्रॉडक्ट याच्याकडे खपून जाते सगळं। तर इथं जरा बघूया कसा कसा विषय आहे इथनं। अरे हा इकडं उघडत वाटतं, जरा बाहेरचा व्ह्यू आता संध्याकाळचा काही दिसणार नाही, पण इथनं आम्हाला तेव्हा हायवे बनतो, इथं इकडे हायवे आणि इकडे रस्ता आहे, ते सगळं दिसतं। इथनं गार वार येते आणि मच्छर बी आधी येतील, त्यामुळे आम्ही काय लय उघडणार नाही, सध्या बंद करतो। शेवट विषय असा झाला, इथं आमचं चाललंय कुणी काय काय आणलंय, तर इथं आम्ही सगळं आमचं मटेरियल काढून ठेवलंय। हो बघ पर्स, हो बघ चावी, हो बघ, अरे 100 रुपये नाही, 100 रुपये नाही, यो iPhone 16 यो लय महाग पडतोय, यो नाही, यो 100 रुपये नाही, यो 200 रुपये, यो 100 लिप बाम पण आणलाय मी, आणि 100 रुपयाचं घड्याळ, पाकिट 200 रुपये घेताय डिस्काउंट, असा विषय चालू आमचा। अरे पॉन्ड्स पावडर लाखो दिलं, पोरींच्या दिलावर राज करणारी पावडर आहे, पोरींच्या दिलावर राज करणारी पावडर पॉन्ड्स पावडर। वैभ्या डेक्सी स्कॉट अरे बाथरूम जावंच राहिलेच की। तर इथं बघू शकता तुम्ही, इथं स्वस्त मजबूत टिकाऊ बाथरूम आहे, आणि इथं चक 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 करणारी लाईट आहे, कारण ती 4K असल्यामुळे इथं हात धुयासाठी आम्हाला। आणि इथं बादली वगैरे, इथं कुमोड, इथं तुम्ही काय पण करू शकताय, जी करू शकताय तीच करू शकताय इथं कुमोड। इथं जॉयच्या गावात मला लॉक केलं, दरवाजा उघड, अरे दरवाजा उघड, मी शूट करणार नाही राहुल्या, अरे दरवाजा उघड, मी शूट करणार नाही। आणि इथं आहे ओके वातावरण, सगळं चकाचक वातावरण तुम्ही बघू शकताय, एकदम सिनेमॅटिक पद्धतीचं बाथरूम वगैरे इथं। तर सध्या आम्ही
रूम मधनं जरा बाहेर आलोय, जरा बाहेरचं व्ह्यू बघावं, इथलं वातावरण बघावं. इथं पुढं हायवे, इथं इकडल्या बघायला अंधारात दिसणार ना. तिकडं पण वर एक रिसॉर्ट आहे, लालगी बत्ती दिसते का ती लालगी बत्ती, ती एक वर रिसॉर्ट आहे तिकडं पण एक. आणि मी सध्या जरा रिसॉर्टचं भ्रमंती करायसाठी इकडे तिकडे जरा पळणार आहे. आणि वैभव आणि रोहन ती काय यांचं लुक दावायचं राहिलं तुम्हाला सिनेमॅटिक. जरा उजेडात जातो, उजेडात गेल्यानंतर लुक दावतो, कारण उजेडात ती चिकन बांड दिसतील जरा एवढा विषय होईल. आणि सध्या मी माईक माझा हिथं लावलेला आहे, कारण कसं आहे खाली आवाज आपला जास्त असतो आणि खाली आवाज गेल्यानंतर बरं वाटतं. तिथं तुम्ही बघू शकता एक चिल्ड वातावरण, इथं स्विमिंग पूल आहे सगळा असा. तिथनं तुम्ही वर येऊ शकता असंच. आणि पूलमध्ये कोणी जाऊ नका म्हटले ती. आणि सध्या रिलॅक्सेशन खुर्ची इथे एक आहे, त्या गादी नाही पण आपण इथं रिलॅक्स करू शकतो अशी खुर्ची आहे. इथं स्विमिंग पूल मध्ये 2 भांडुगळी पोहती ती, त्यावेळेला आपण इथं असं आपलं निवांत असं बसू शकतोय आणि इथला व्ह्यूचा देखावा घेऊ शकतोय, कोण काय करतंय, कोण पाण्यात कसं कसं सुसू करतोय ते. तर वैभवनं अशी कपडे घातली तर बघा, पायात कसा आहे कांडका, 400 रुपये चप्पल आहे. हा कसा आहे नाद करते काय. आणि रोहन भाईयाचं 500 रुपये चप्पल आणि पायावली केस, ती पॅन्ट कापलेली चड्डी आणि नवीन शर्ट नवीन कट. 500 रुपयाचा ड्रेस घेतला रावण्यानं. काय लिहिलंय तिथं, रिव्हर ऍडव्हेंचर. आणि यो रोहन भाईयाचा फेस आणि त्याच्यावर आदिदाची टोपी आणि यो iPhone 16 Pro Max. तर रोहन भाईयांनी जस्ट खरेदी केला iPhone 16 Pro Max ची. तर रोहन भाईयाला आमच्या तर्फे शुभेच्छा. फक्त पार्टी दे भांडुकोया, असं नुसतं डोंगान जाऊन काय चालणार नाही आपल्याला. तर चालतं इथलं जरा सिनेमॅटिक व्ह्यू दावतो तुम्हाला, कसा कसा आहे तो बघून घ्या. रिसॉर्ट पण कसा आहे बघून घ्या, जरा विचार हार्ड आहे रिसॉर्टचा. आम्ही सध्या भोजन ग्रहण करायला निघालोय, कारण मँगो रिसॉर्ट आम्हाला वाटलं एवढंच असेल, तर ह्या टोकापासून त्या रस्त्यापर्यंत आहे, तिथनं असं जायचं आहे. जेवणा खाण्याची सोय तिथं आहे. आणि तुम्हाला जर जेवण रूम वर मागवायचं असलं तर ती पण सोय आहे. इथं सगळं जेवणासाठी तिकडे एक पॉइंट आहे आणि इकडे आंब्याच्या बागेत एक आहे आणि पलीकडे एक आहे, तिथे एक आहे. तर इथनं असं रस्त्याने चला जाऊया आपण, असा रस्ता आहे आणि कडन सगळी अशी आंब्याची झाड आहे. आणि सध्या निघालोय आम्ही हो जेवण भोजन ग्रहण करायला. तर जातो आणि चिकन आहे आज, आम्ही चमचमीत असं चिकन खाणार आहे आज. तर जातो तिथं आणि जाऊन चिकन वगैरे वरबाडतो, जरा कसं कसं विषय तिथला धावतो तुम्हाला. तर चला. तर आले आम्ही पहिल्यांदा इथं जरा भपका कसा उठतोय किचन मधला तो बघा आलोय मी. इथं सिनेमॅटिक पद्धतीनं कसा कसा विषय आहे तो बघूया. एकदम कडक चिकन फ्राय. ऑन द स्पॉट असं तर चिकन पाहिजे खायला. नाद करते काय चिकन खायला यावं लागतंय काय मला यावं लागतंय.
तर सध्या आमचं भोजन ग्रहण करण्याची वेळ झालेली आहे आणि सध्या इथं तुम्ही बघू शकता सोलकढी, रस्सा, पांढरा रस्सा, ग्रेव्ही, अंडा ग्रेव्ही आहे ना, आणि चिकन काय का असं ना XYZ भावना पोचल्या विषय संपला भांडुगळेश्वर. आणि ही आहे रोटी आणि इथं आलाय आम्हाला तांबडा पांढरा रस्सा आणि सगळे जण स्नॅप काढून फोटो काढून एकमेकांची जळवायसाठी कार्यक्रम करायला लागले तिथं चालू गावात. तर चालतंय, सध्या जेवण जरा गार होईल त्याच्या अगोदर आम्ही खाऊन विषय जरा गंभीर करून टाकतो लिंबू वगैरे पिऊन. आता तर सध्या आम्ही जेवण वगैरे भोजन ग्रहण केलं आणि आमचं अचानक आप्पाचं शूटिंग करायचं म्हटलं आणि आप्पाचा एक विषय तर आम्ही केला तो थोडक्यात तुम्ही बघितलाच आजच्या आत्ता. आणि शूटिंग सगळं झालेलं आहे आणि सगळं उराकलेलं आहे. आता भोजन बिजन करून आम्ही तिकडं आलो. आमची कार्यकर्ते 2 जण लई कटाळी आली म्हटल्यावर ना, शूटिंग वगैरे झाल्यावर ना गेली ते ना, आज झोपली ती. मी जरा खाली हवा खायला आलतो, जरा हवा खाऊन इथनं आता जायचं, जाऊन आणि रूमवर आडवं पाडायचं, विषय संपला. तर भांडकुळी मी यायला लागलेला दिसेल बघून ऊ करायला लागली तिथं. तर बाबानो रात्री गच्च एन्जॉयमेंट करू, वायद्याला भॅग बी घातलं, स्टोऱ्या बिऱ्या सांगितल्या आणि लागा जरा थांबा की भांडवळ आणि मोबाईल पाठच काढते ती. आणि आता वाजले सकाळच्या 8 आणि रिसॉर्टवर आम्ही ऊन पडल्यावर उठलोय. तर जरा व्ह्यू बघतो बाहेर कसा कसा आहे. कडक असणार आहे, भांडवळी माझ्या आधीच उठून बसली जांच करत. तर रात्री काय इथनं बाहेरचं दिसत नव्हतं. जायच्या गावाचा दारा कडकनाथ व्ह्यू आहे, कडकनाथ व्ह्यू. येऊ इकडल्या बाजू झाला, अजून एक खिडकी आहे इकडे, इकडं पण व्ह्यू जोरात आहे. अबाक सगळं आवरून वगैरे आम्ही आता रूम मधनं बाहेर पडलो इकडं. आणि दिवसाचं वातावरण इकडं जरा वेगळंच असतं बघा की, सगळं दिसायला लागलं खट्ट. रात्री आलो तेव्हा काय सगळं अंधार बुडक होता इथं, पण आता सगळं टकाटक दिसायला लागलं. कसलं वातावरण दिसतोय बघ तिथनं, कडक दिसतंय दिवसाचं वातावरण संध्याकाळपेक्षा. आईच्या गावात बघा की, कडक म्हणजे एकदम कडक वातावरण दिसतंय. आणि सगळ्या चेकआउट वगैरे केलंय आम्ही, गाडीचे किल्ले वगैरे घेतल्या, सगळं घेतलंय. आणि आता नीट गोल आम्ही निघालो पन्हाळा गाड्याकडे. तर पन्हाळा गाड्याचा ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आणि रिसॉर्टवर आम्ही केलं एन्जॉयमेंट वगैरे इकडे तिकडे. रिसॉर्टचं पण जरा सिनेमॅटिक व्ह्यू दावतो इथला कसा कसा आहे, तो दिवसा कसं दिसतोय रिसॉर्ट आणि रात्रीचं काय तुम्ही बघितलंच आहे. दिवसा कसा कसा विषय इथला दावतो सगळा टकाटक पैकी एकदम असा कडकनाथ व्ह्यू आहे इथला. सगळं सिनेमॅटिक व्ह्यू आता तुम्हाला बघायला भेटतील रिसॉर्ट, कसा कसा विषय आहे तो रिसॉर्ट. तर नाश्ता वगैरे आमचा इथला झाला आणि थोडंसं म्हटलं दादारावनी म्हटलं जरा रूम दावा, रूमा कशा ते बघूया इथल्या. म्हणजे भविष्यात कोणाला यायचं असेल तर रूम आपण इथल्या धावतो कसा कसा विषय आहे रूमांचा. कडक ही एक हॉल प्लस किचन ह्याची रूम आहे काय टोटल 2 BHK रूम आहे. द किचन इकडं रूम, कडक कडक रूम आहे, कडक जोरात आहे. इकडे एक रूम आहे काय 2 BHK प्लस हॉल म्हणजे 2 BHK
फुल एअर कंडिशनर रूम, कडक आहे कडक, टॉपचा विषय. इकडं बाथरूम जोरात आहे, हॉल वगैरे जोरात आहे, इथला जोरात आहे रूम एकदम कडक. आणि इथनं मोठा व्ह्यू पॉइंट आहे, इथनं तुम्हाला सगळा व्ह्यू दिसतोय बाहेरचा. ओकेच. इकडं वॉश बेसिन, सिंक प्लस तुम्हाला आरसा दिलाय, त्यात तुम्ही बघू शकताय, बांगबिंग पाडू शकताय, विषय हल्ड करू शकताय. आणि इकडं तुम्ही कोचवर बसून थोडा पलाड्याचा कोच. इकडं तुम्हाला 43 इंची TV, घरागत फिलिंग येणार इथं. तर ही रूम लय मोठी आहे. आम्ही होतो वरच्या रूममध्ये, पण ही कडकनाथ रूम आहे. तर झालंय इथलं. तुम्हाला जर रूम्स वगैरे पाहिजे असले तर ऑनलाईन पण बुकिंग होतं यांचं, आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर झाला इथला सगळा विषय आमचा झालाय. आणि सगळं इथलं बघितलं, आम्ही राहिलो रातच्या रात, एन्जॉय केली, फुल दांगा मस्ती सगळं झालं. आणि आता आम्ही निघालो निडगोल पन्हाळ्याला. तो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल कसा कसा विषय आहे पन्हाळ्याचा. तर चला टाटा बाय बाय. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून मला, आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. चला.